Now we will see the seventh sum from practice set 5.2. What is the seventh sum? Find the coordinates of triangle whose vertices are given below. These are the vertices. There are three sums. These are the coordinates of vertices of triangle, and you have to find the coordinates of centroid. So first of all, assume the vertices as A, B, C. Question 7. And that the first, which are the coordinates given? One is -7, 6. Then 2 minus 2, 8, 5 are the coordinates of vertices of triangle. They are coordinates of vertices of triangle. Then let A x1 y1 B काय असणार आहे? -7, 6. B x2 y2 आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बीचे? 2 - 2. अँड C x3 y3 इक्विवॅलंट काय आहे? 8, 5. बी द व्हर्टायसेस ऑफ triangle. Be the vertices of triangle. G be the centroid. Let G and त्याचे coordinates काय घेऊयात? x, y be the centroid. Therefore, now which formula you will use? By centroid formula. कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथे तुम्हाला? बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा यूज करून कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत? कोऑर्डिनेट्स ऑफ जी. बाय युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, कोऑर्डिनेट्स ऑफ जी आर पहिला एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरून? x1 + x2 + x3 अपॉन 3. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे? y = y1 + y2 + y3 अपॉन 3. दिस इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युल्यानं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट एक झाल्यावरती दुसरा वाय कोऑर्डिनेट एक्स फाइंड करून झाल्यावरती वाय फाइंड केला तरी चालेल. Therefore x = now x1 y1 x1 x2 x3 म्हणजे काय आहे? -7 + 2 + 8 अपॉन 3. आता -2 -7 -2 -7 + 2. आता या दोघांची ॲडिशन जर केली, यांना सेम साईन्स आहेत, 10. मग -7 + 10 म्हणजे किती येणार आहे? 3/3. देअरफॉर x = तुम्हाला काय मिळणार आहे? 1. आता y व्हॅल्यूज घाला. y1 काय आहे? 6. y2 काय आहे? -2. अँड y3 किती आहे? 5. अपॉन काय येणार आहे? 3. देअरफॉर 6 - 2. आता 6 - 2 किंवा 6 + 5 आधी करा, 11 आणि -2 अपॉन 3 म्हणजे किती येणार आहे? 9/3. आणि 9ला 3नं डिवाइड केलं तर वायची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे? 3. मग देअरफॉर हिअर द सेंट्रॉइड इज, देअरफॉर तुमचं सेंट्रॉइड जे आहे ट्रायंगलचा त्याचे कोऑर्डिनेट्स काय आले? एक्स कोऑर्डिनेट इज 1 अँड वाय कोऑर्डिनेट इज 3. देअरफॉर coordinates of centroid are, therefore coordinates of centroid g x y काय मिळालेलं आहे? 1, 3. now we will see the second sum. and what are the coordinates given? 3 - 4 3 - 5 4, 3. आणि थर्ड कोऑर्डिनेट इज 11 - 4. सो
या पण सममध्ये काय करणार आहात तुम्ही, ट्रायंगल हे 3 पॉईंट्स आहेत, दीज आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. ॲश्युम करा, ABC करा किंवा PQR करा. लेट A x1 y1 आणि काय आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स 3 - 5, B x2 y2 आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 4 3 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ C काय ॲश्युम करायचे आहेत x3 y3 आणि काय दिलेले आहेत इथे 11 - 4 हे येणार आहेत. मग आता इथं लेट G x y बी द सेंट्रॉइड, इथं बी करा, बी द सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचे काय असणार आहेत कोऑर्डिनेट. सेंट्रॉइड कशानं रिप्रेझेंट झाला आहे G. मग देअरफोर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, देअरफोर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, देअरफोर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ G आर. मग x इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे x1 + x2 + x3. खूप इझी आहे हा चॅप्टर, पूर्ण इझी आहे, अजिबात अवघड नाही आणि ह्याच्यामध्ये फुल मार्क्स मिळतात तुम्हाला. फक्त फॉर्म्युलेज नीट लिहा आणि पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे प्लस मायनस अपोजिट साईन्स असलेल्या नंबर्सचं ते नीट करा, एकदम इझी आहे. मग आता ह्याच्यामध्ये x1 काय आहे, x1 म्हणजे एचा x कोऑर्डिनेट 3, x2 म्हणजे बीचा x कोऑर्डिनेट 4 आणि x3 म्हणजे सीचा x कोऑर्डिनेट अपॉन 3. किती येणार आहे मग 4 + 3 7, बघा 4 + 3 7 + 1 8 म्हणजे किती येणार आहेत 18. 18 अपॉन 3. देअरफोर x इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, x इज इक्वल टू 6. आता y इज इक्वल टू हे तुम्ही x इज इक्वल टू व्हॅल्यूज घाला. काय आहेत y1 म्हणजे -5 ब्रॅकेटमध्ये लिहा +3 ± 4 अपॉन 3. आता ह्याच्यामध्ये -5 - 4 यांची ॲडिशन होईल आणि किती मिळणार आहे -9 + 3 अपॉन 3. आता -9 + 3 यांच्यामध्ये काय होणार आहे सबट्रॅक्शन होईल आणि अपोजिट ग्रेटर नंबरला आन्सरला ग्रेटर नंबरचं साईन म्हणजे येणार आहे -6 अपॉन 3 आणि डिवाइड केलं 3 -6ला तर मिळणार आहे तुम्हाला -2. देअरफोर y इज इक्वल टू काय आलं -2. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ G आर किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड जीचे आपण काय अश्युम केलेत XY इक्विवॅलंट काय मिळालं तुम्हाला 6 - 2. दिस इज युअर आन्सर. आता याच्यामधलं जे थर्ड सम आहे दॅट यू आर गोइंग टू डू, हे थर्ड सम तुम्ही करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वी विल सी द 8th सम. अँड व्हॉट इज द 8th सम. इन ट्रायंगल ABC G -4 - 7 is the centroid. If A -14 - 19, B and B 3 5, then find the coordinates of C. So here in triangle ABC you have given coordinates of vertex A, coordinates of vertex B, and you have given coordinates of centroid, and you have to find coordinate of C, third vertex C. Here also what you are going to use, you will use here centroid formula. So first write the vertices. let A जो आहे तो कशानं रिप्रेझेंट करणार आहात x1 y1. and what are the coordinates of A -14 and -19. B x2 y2 आणि
त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत दिलेले 3, 4 अँड सीचे कोऑर्डिनेट्स दॅट यू आर गोइंग टू फाइंड x2 y2. कोऑर्डिनेट्स ऑफ सी आर x2 y2 आणि ते फाइंड करायचे आहेत. अजूनही तुम्हाला काय दिलेले आहेत सेंट्रॉइड फॉर्म्युला जी सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स जी आणि एक्स वाय ह्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि काय आहेत ते सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स -4 -7. सो हियर सेंट्रॉइड इज गिवन. व्हॉट इज जी? जी इज सेंट्रॉइड. अँड इथं लिहा वाटल्यास सेंट्रॉइड जी. मग बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला बाय आता आपण एक झाल्यावरती एक्स फाइंड करून झाल्यावरती वाय फाइंड करूयात. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युलानं कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत एक्सचे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स. एक्स काय आहे तर फॉर्म्युला x1 + x2 + x3 अपॉन 3. मग व्हॅल्यूज घाला त्याच्या. एक्सची व्हॅल्यूज काय काय आहेत तुम्हाला एक्स माहिती आहे. एक्स काय आहे सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट जीचा एक्स कोऑर्डिनेट आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आणि व्हॉट इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड? एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज -4. देअरफॉर -4 इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू काय आहे -14 प्लस एक्स कोऑर्डिनेट ऑफ बी x2 म्हणजे काय आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ बी प्लस x3 अपॉन काय येणार आहे 3/3. दिस इज सेंट्रॉइडचा फॉर्म्युला एक्ससाठी यूज केला. नाव क्रॉस मल्टिप्लाय फर्दर सिम्प्लिफिकेशनला काय करणार क्रॉस मल्टिप्लाय. या 3नं 4ला मल्टिप्लाय करा. किती येणार आहे -12 इज इक्वल टू -14 + 3 + x3. आता ह्या दोघांच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करा. किती येणार आहे -12 इज इक्वल टू -4 + 3 म्हणजे किती येणार आहे -11 + x3. आता -11ला ट्रान्सफर करा. -12 ट्रान्सफर केल्यावरती येणार आहे +11 इज इक्वल टू x3. देअरफॉर इथं सबट्रॅक्शन होणार आहे आणि किती येणार आहे x3ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल -1 इज इक्वल टू x3. देअरफॉर x3 इज इक्वल टू -1. हा एक कोऑर्डिनेट मिळाला. एक एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी मिळाला. नाव तसंच तुम्हाला कुठला लिहायचा आहे वाय इज इक्वल टू फॉर्म्युला y1 + y2 + y3 अपॉन 3. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आणि इट इज -7. आता एचा वाय कोऑर्डिनेट काय आहे y1 म्हणजे तर -19 + 5 आणि प्लस y3. आता ह्याच्यामध्ये अपॉन 3 -3 आणि 7 -7 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन करा. -21 इज इक्वल टू या दोघांच्यामध्ये काय होणार आहे डिफरन्स ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला म्हणून -19मधून 5 मायनस केले तर किती येणार आहे 14 + y3. आता ह्या 14ला ट्रान्सफर करा. -21 प्लस काय येणार आहे 14 इज इक्वल टू y3. -4 ट्रान्सफर झाल्यावरती त्याला साईन काय येणार आहे +14 येणार आहे आणि त्याच्यामुळं इथं डिफरन्स किती येणार आहे अपोजिट साईन्स आहेत नंबर्सला म्हणून त्यांचा डिफरन्स घ्यायचा आणि ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला म्हणून आन्सरला साईन येणार आहे मायनस. आता 21मधून काय मायनस करायचं आहे 14 मायनस करायचे आहेत आणि तुम्हाला मिळणार आहे 7 इज इक्वल टू y3. देअरफॉर y3 इज इक्वल टू काय आलेलं आहे -7. दिस इज वाय कोऑर्डिनेट ऑफ सी. देअरफॉर काय लिहिणार तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ C x3 y3 इक्विवॅलंट काय आलेले आहेत -1 -7. नाव we will see the 9th sum. So by using centroid formula coordinates of C
फाइंड करायचे आहेत. सिम्प्लिफिकेशन जे मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन माहिती आहेत कॅल्क्युलेशन्स त्याचाच यूज करायचा आहे. नाव सी द 9th सम. ए h minus 6, b 2 3 and c minus 6 k are the coordinates of vertices of triangle whose centroid is g 1 5. Find h and k. आता या सममध्ये तुम्हाला ए बी सी आर द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अननोन काय काय दिसत आहेत तर एचा एक्स कोऑर्डिनेट आणखीन सीचा वाय कोऑर्डिनेट हे दोन अननोन आहेत एच आणखीन के. आणि आता हे दोन अननोन तुम्हाला काय करायचे आहेत फाइंड करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे सेंट्रॉइड दिला आहे म्हटल्यावरती सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा. नाव फर्स्ट ऑफ ऑल डिफाईन द 3 कोऑर्डिनेट्स. पहिल्यांदा ते 3 कोऑर्डिनेट्स ए बी सी हे डिफाईन करा. मग काय असणार आहेत ए x1 y1 काय दिलेले आहेत एचे कोऑर्डिनेट्स h -6 b x2 y2. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ b 2 3 आणि c x3 y3 काय आहेत कोऑर्डिनेट्स त्याचे -6 k -6 k. हे काय आहेत x3 चे कोऑर्डिनेट्स सीचे कोऑर्डिनेट्स. आणि अजूनही काय दिलेलं आहे सेंट्रॉइड जी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर 1 5. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे एच अँड के. देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ जी इज इक्वल टू काय आहे x1 + x2 + x3 अपॉन 3. व्हॉट इज एक्स कोऑर्डिनेट ऑफ जी एक्स कोऑर्डिनेट ऑफ जी इज 1. देअरफॉर 1 इज इक्वल टू x1ची व्हॅल्यू काय आहे h प्लस x2ची व्हॅल्यू 2 प्लस x3ची व्हॅल्यू काय आहे -6 अपॉन 3. या 3नं 1ला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल 3 इज इक्वल टू h + 2 - 6 म्हणून येणार आहे 3 इक्वल टू h -4. मग 4ला ट्रान्सफर करा. देअरफॉर 3 + 4 इज इक्वल टू h. इथं साईन काय आहे इक्वल टू साईन. देअरफॉर 3 + 4 किती येणार आहे 7. देअरफॉर तुम्हाला एचची व्हॅल्यू मिळाली h इज इक्वल टू 7. नाव फॉर वाय काय आहे सेंट्रॉइड फॉर्म्युलानं वायचा फॉर्म्युला वाय कोऑर्डिनेट ऑफ जी इज गिवन बाय y1 + y2 + y3 अपॉन 3. देअरफॉर वाय कोऑर्डिनेट ऑफ जी इज नोन टू यू आणि तो किती आहे 5 इज इक्वल टू y1 आहे -6 y2 आहे 3 + y3 आहे k अपॉन 3. 3नं मल्टिप्लाय करा 5ला किती येणार आहे 3 × 5 15 इज इक्वल टू -6 + 3 म्हणजे किती मिळणार आहे -3 + k. देअरफॉर 15 + 3 इज इक्वल टू k आणि येणार किती आहे केची व्हॅल्यू 18. k इज इक्वल टू 18. देअरफॉर तुम्हाला k किती येणार आहे 18. देअरफॉर h अँड k काय आलेले आहेत मग देअरफॉर h इज इक्वल टू आन्सर तुमचं h इज इक्वल टू 7 अँड k इज इक्वल टू 18. हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. दिस इज युअर आन्सर. हे आन्सर खालती लिहा. नाव सी द 10th सम. 10th सममध्ये काय केलेलं आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ अ लाईन सेगमेंट ए बी विथ a 2 7 अँड b -4 -8. आता एक सेगमेंट दिलेली आहे ए बी आणि त्याचं काय केलेलं आहे ट्रायसेक्शनचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन फाइंड करायचे आहेत. म्हणजेच तिथं त्या सेगमेंटचे किती इक्वल पार्ट्स होणार आहे ट्रायसेक्शन म्हणजे 3 इक्वल पार्ट्समध्ये ते पॉईंट्स
त्या सेगमेंटला काय करणार आहेत डिव्हाइड करणार आहेत. मग फर्स्ट ड्रॉ अ रफ फिगर अँड देन सॉल्व द सम. म्हणून क्वेश्चन 10 बघा काय येणार आहे. आता लेट दिस इज बी द ए बी द गिवन सेगमेंट. नाव पॉईंट पी अँड क्यू, पी आणि क्यू या पॉईंट्समुळं काय होणार आहेत त्या सेगमेंटचे 3 इक्वल पार्ट्स होणार आहेत. आणि तुम्हाला कोणाचे कोऑर्डिनेट्स विचारलेत पीचे आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ ए? कोऑर्डिनेट ऑफ ए आर ए इज 2 7 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज -4 -8. आता पीचे आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारलेले आहेत. मग पहिल्यांदा इथं 3 इक्वल पार्ट्स होतात. आता पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील तर पी हा ए बीला कसा डिव्हाइड करत आहे. मग फर्स्ट पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 1:2. काय करायचं आहे बघा. ए बी ही सेगमेंट पॉईंट पी आणि पॉईंट क्यूमुळं ए बीचे 3 इक्वल पार्ट्स होतात. पीचे आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. मग पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 1:2. बघा पीपासून एपर्यंत 1 डिव्हिजन आहे आणि पीपासून बीपर्यंत किती डिव्हिजन्स आहेत 2. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आहे पॉईंट पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 1:2. म्हणून इथं m/n ची व्हॅल्यू काय झाली. देअरफॉर m/n इज इक्वल टू 1:2. पी हा इंटरनल डिवाइड होतो ए बीला म्हणून कोणता फॉर्म्युला यूज करायचा. कोऑर्डिनेट्स ऑफ पी फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा सेक्शन फॉर्म्युला. देअरफॉर बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला किंवा देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर मग त्याच्यातला एक्स कोऑर्डिनेट व्हॉट इज सेक्शन फॉर्म्युला. एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि y इज इक्वल टू काय येणार आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज घाला. m म्हणजे काय आहे 1, 2n म्हणजे 2 आणि x1 म्हणजे काय असणार आहे एचे कोऑर्डिनेट्स, x2 म्हणजे बीचा कोऑर्डिनेट. आता इथे याला हे पॉईंट्स जे तुम्ही लिहिलेले आहेत त्याच्याच तिथं तुम्ही त्याला x1 y1 आणि हा x2 y2 लिहिला तरी चालेल. किंवा लक्षात घ्या एचे कोऑर्डिनेट्स कशाने रिप्रेझेंट होणार आहेत x1 y1 आणि बीचे x2 y2. एमची व्हॅल्यू आहे 1 इंटू बीचा एक्स कोऑर्डिनेट -4 प्लस n2 इंटू एचा एक्स कोऑर्डिनेट 2 अपॉन 1 प्लस 2. आता -4 प्लस 4 अपॉन 3. -4 प्लस 4 म्हणजे किती येणार आहेत तर -4 प्लस 4 हे तुम्हाला किती मिळणार आहे 0 येणार आहे. देअरफॉर काय असणार आहे इथं -4 प्लस 4 0 आणि 0 अपॉन 3 म्हणजे काय मिळणार आहे एक्स इज इक्वल टू 0 अपॉन 3 म्हणजे किती येणार आहे एक्स इज इक्वल टू 0. आता त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू इथं व्हॅल्यूज घाला. तर mx2 म्हणजे काय आहे m म्हणजे 1, y2 म्हणजे बीचा y कोऑर्डिनेट -8 प्लस 2 इंटू y1 7 अपॉन 1 प्लस 2 -8 प्लस 2 4 जार किती येणार आहे 2 7 जा 14 अपॉन 2. आता यांचा डिफरन्स किती येणार आहे 6 आणि ग्रेटर नंबरची साईन आन्सरला 6 अपॉन 2 म्हणजे किती येणार आहे y इज इक्वल टू तुम्हाला y इज इक्वल टू 3. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पी काय असणार आहेत 0 1 प्लस 2 किती येणार आहे इथे 3 आणि 3 डिवाइड होणार आहे 6ला म्हणून किती येणार आहे 3 2 जार 6. देअरफॉर काय मिळणार आहेत
कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर काय आहेत 0 2. आता तसंच क्यू डिवाइड्स पॉईंट क्यू कसा डिवाइड होणार आहे. आता जर तुम्ही पी बी ही सेगमेंट जर कन्सिडर केली, पी बी पीचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले, काय आलेले आहेत 0 2. आणि आता पी बी या सेगमेंटचा क्यू हा काय असणार आहे, मिडपॉईंट असणार आहे. क्यू इज मिडपॉईंट. क्यू हा काय असणार आहे, मिडपॉईंट असणार आहे. तुम्ही पी बी सेगमेंट कन्सिडर करून क्यू इज मिडपॉईंट ऑफ पी बी तिथं मिडपॉईंट फॉर्म्युला यूज करून क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड केले तरी चालतील, किंवा पुन्हा सेक्शन फॉर्म्युला यूज जर करायचा झाला तरी क्यू डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 2:1. मग आता कुणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे तुम्हाला, क्यूचे, म्हणून क्यू डिवाइड्स ऑल्सो पॉईंट क्यू, ऑल्सो क्यू डिवाइड्स segment AB in the ratio 2:1. Right here ratio. Therefore आता सेकंडला mची व्हॅल्यू m/n ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला 2:1. m ची व्हॅल्यू 2, n ची व्हॅल्यू 1. देअरफोर बाय सेक्शन फॉर्म्युलानं आता कुणाचे कोऑर्डिनेट्स लिहिणार तुम्ही, बाय सेक्शन फॉर्म्युला कुणाचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत तुम्हाला आता, क्यूचे कोऑर्डिनेट्स. देअरफोर बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर. एक्स कोऑर्डिनेट पहिला लिहा, फॉर्म्युला लिहा mx2 + nx1 अपॉन m+n. आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो my2 + ny1 अपॉन m+n. मग आता व्हॅल्यूज घाला. mची व्हॅल्यू काय आहे 2, x2 म्हणजे बीचा x कोऑर्डिनेट काय आहे -4, प्लस nची व्हॅल्यू 1 आणि एचा x कोऑर्डिनेट 2 अपॉन 2 + 1. आता 2 4s are 8 -8 + 2 अपॉन 3 म्हणजे इथं किती मिळणार आहे तुम्हाला -6 अपॉन 3. देअरफोर x इज इक्वल टू -2. आता इथं वाय व्हॅल्यूज घाला या फॉर्म्युल्यामध्ये वाय कोऑर्डिनेटमध्ये, आणि किती येणार आहे ते my2 म्हणजे बीचा वाय कोऑर्डिनेट -8 + 1 इंटू y1 म्हणजे एचा वाय कोऑर्डिनेट 7 अपॉन 2 + 1. आता इथं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे -16 + 7 अपॉन 3. -16 + 7 अपॉन 3 म्हणजे किती येणार आहेत कोऑर्डिनेट्स. इथं दोघांचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होईल, आणि 16मधून 7 गेले तर त्याला 9 राहणार आहेत, आणि ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला, म्हणून -9 अपॉन 3. आणि ह्याला सिम्प्लिफाय जर केलं, डिवाइड करायचं 3नं, तर ते किती मिळणार आहे तुम्हाला -3. देअरफोर y इज इक्वल टू काय मिळेल -3. देअरफोर कोणाचे कोऑर्डिनेट्स लिहिणार आता तुम्ही, देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर -2 -3. Coordinates of Q are -2 -3. This is your answer. Understood how to do? इथं तुम्ही Q हा मिडपॉईंट आहे पी बीचा, त्याच्यावरून मिडपॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा तुम्हाला क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. नाव वी विल सी द नेक्स्ट सम. आणि काय आहे नेक्स्ट सम, तर याच्यामध्ये बघा 11th सम. इफ A -14 -10 B 6 -2 is given, find the coordinates of the points which divide segment AB into 4 equal parts. तुम्हाला एक सेगमेंट आहे AB, आणि त्या ABचे किती इक्वल पार्ट्स होतात, 4 इक्वल पार्ट्स होतात. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर त्या
त्यांचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. मग 4 इक्वल पार्ट्स जसं आत्ता तुम्ही बघितलं तसंच लक्षात घ्यायचं आहे. मग पहिल्यांदा ए बी सेगमेंट ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये नेम्स द्या ए बी, आणि त्या ए बी या सेगमेंटचे किती इक्वल पार्ट्स होतात. इक्वेशन 11. सपोज दिस इज अ सेगमेंट ए बी. पेन्सिल पट्टीचा यूज करून तुम्ही ड्रॉ करायची आहे सेगमेंट, आणि त्या सेगमेंटचे किती इक्वल पार्ट्स होतात. 4 इक्वल पार्ट्स होतात. म्हटल्यावरती ए बीवरती किती पॉईंट्स असणार आहेत. अजूनही 3 पॉईंट्स असणार आहेत की जे ए बीचे किती इक्वल पार्ट्स करणार आहेत. 4 इक्वल पार्ट्स करणार आहेत. There are 3 points on AB which makes 4 equal parts of AB. आणि आता त्यांना आपण नेम्स देऊयात P, Q, R. Point P, Q, R divides segment AB into 4 equal parts. Q हा आता ह्याच्यामध्ये Aचे कोऑर्डिनेट्स, what are coordinates of A given? -14, -10. What are coordinates of B are given? 6, -2. आणि पी क्यू आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. मग इथंसुद्धा तुम्ही काय यूज करणार आहात. सेक्शन फॉर्म्युला यूज करा. पी कसा डिवाइड करतो ए बीला. पी डिवाइड्स ए बी इन द रेशिओ. ए पी हा 1 पार्ट आहे आणि पीपासून बीपर्यंत किती पार्ट्स आहेत. इक्वल 3 पार्ट्स. म्हणून काय लिहिणार. पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ. ए बी इन द रेशिओ. कोणता रेशिओ आहे. 1:3. बघा ह्या दोघांचे ॲडिशन केले तर किती इक्वल पार्ट्स येणार आहेत. 4 इक्वल पार्ट्स. म्हणून 1:3. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू काढायचे आहेत. कोणाची मिळणार आहेत. पीचे कोऑर्डिनेट्स ऑफ पी तुम्हाला मिळणार आहेत. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर एक्स इज इक्वल टू. इथं आता m/n 1ची व्हॅल्यू m/n ची व्हॅल्यू काय आहे. 1:3. ते लिहा आधी. m/n इज इक्वल टू 1:3. देअरफॉर x इज इक्वल टू mx2 plus nx1 upon m plus n, and y is given by my2 plus ny1 upon m plus n. therefore व्हॅल्यूज घाला आता. तर m म्हणजे काय आहे. 1. x2 म्हणजे कोणाचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत. बीचे x2 y2 आणि एचे कोऑर्डिनेट्स x1 y1. मग व्हॉट इज x कोऑर्डिनेट ऑफ बी इज 6 प्लस एनची व्हॅल्यू किती आहे. 3. x1ची व्हॅल्यू किती आहे. -14 अपॉन 1 + 3. नाव डिनॉमिनेटरमध्ये 1 + 3 किती येणार आहे. 4. 6 मायनस इंटू आता -3 × 14 आणि 3 × 14 किती येणार आहे. तर तिथे तुम्हाला 3 4 जार किती येणार आहेत. 42. तर 3 × 14 किती मिळणार आहे. 42. आणि आता इथं दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे आणि तो डिफरन्स तुम्हाला किती येणार आहे. डिफरन्स इज या दोघांचा डिफरन्स हा किती येणार आहे. 36 आणि त्याला साईन असणार आहे -/4. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळणार आहे. -9. व्हॅल्यू ऑफ x इज -9. आणि आता कुठला काढायचा आहे तुम्हाला. x इज इक्वल टू आता yची व्हॅल्यू काढा. y काढायचं आहे. 1 × y2 काय आहे. -2 प्लस n किती आहे. 3 आणि y1 म्हणजे एचा y कोऑर्डिनेट -10 आणि आता इथं डिवायडेड बाय 1 + 3. आता इथं -2 -30 अपॉन किती येणार आहे. 1 + 4 3. 3 + 1 + 3 4. म्हणून इथं मायनस दोघांना साईन्स आहेत म्हणजे दोन्ही काय होणार आहेत. ॲड होणार आहेत.
आणि तुम्हाला ॲडिशन जर केली तर ते ॲडिशन केल्यावरती काय येणार आहे, इथं ॲडिशन जर केली तर तुम्हाला काय मिळेल, -32/4 म्हणून सिम्प्लिफाय जर केलं तर किती येणार आहे, -8. म्हणून पीचे कॉर्डिनेट्स तुम्हाला काय मिळणार आहेत, कॉर्डिनेट्स ऑफ पी आर काय मिळणार आहेत तुम्हाला, मग पीचे कॉर्डिनेट्स पहिला तर तो मिळणार आहे -9 -8. देअरफॉर coordinates of P काय मिळालेलं आहे, -9 -8. हे झाले कॉर्डिनेट्स ऑफ P. आता तुम्हाला कोणाचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत, क्यूचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. आता क्यू हा काय आहे, पॉईंट क्यू काय दिसतो तुम्हाला, पॉईंट क्यू बघा ए बीला 2:2 या रेशिओमध्ये डिवाईड करतो, म्हणजेच क्यू हा काय आहे, ए बीचा मिड पॉईंट आहे. म्हणून आता इथं तुम्ही 3 पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स फाइंड करता, म्हणून तुम्ही ते सॉल्व करताना नंबर्स द्या. नाव पॉईंट पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू काढायसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला काय मिळणार आहेत, x इज इक्वल टू काय असतं, x1 + x2/2 आणि y इज इक्वल टू y1 + y2/2. x1 म्हणजे काय आहे, इथं x1 म्हणजे एचा x कॉर्डिनेट -14 + 6/2 आणि इथं दोघांचा डिफरन्स जर घेतला तर तो डिफरन्स किती येणार आहे, -14 आणि 6 म्हणजे येणार आहे -8/2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल, -4. आता इथं y इज इक्वल टू y1 + y2 म्हणजे -10 + -2 म्हणजे मायनस आणि /2. आता काय येणार आहे, -10 - 2/2 हे जर केलं तर किती मिळणार आहे, -12/2 आणि तुम्हाला मिळणार आहे -6. म्हणून तुम्हाला क्यूचे कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहेत, -4 -6. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू काय आहेत, -4 -6. आता हे झालं क्यूसाठी. नाव सी, आता तुम्हाला आर पॉईंट जो आहे तो आर पॉईंट, क्यूचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळाले, क्यूचे कॉर्डिनेट्स काय आहेत, -4 -6. आता क्यू बी ही जर सेगमेंट कन्सिडर केले तर त्याचा आर हा काय आहे, मिड पॉईंट आहे. म्हणून आता थर्ड तुम्हाला कोणाचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत, क्यू आरचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. म्हणून आता आरसाठी लिहा पॉईंट आर इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. आता ए बी नाही लिहायचा इथं, आर हा कोणाचा मिड पॉईंट आहे, आर इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट क्यू बी. मग आता इथं x1 y1 हे कोणाचे कॉर्डिनेट येणार आहेत, क्यूचे कॉर्डिनेट येणार आहेत आणि x2 y2 हे कोणाचे कॉर्डिनेट्स असणार आहेत, बीचे कॉर्डिनेट्स असणार आहेत. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर x इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, x1 + x2/2 आणि y इज इक्वल टू काय असणार आहे, y1 + y2/2. सो हिअर x1 मीन्स कोऑर्डिनेट ऑफ क्यू आणि क्यूचा x कोऑर्डिनेट काय आहे, -4 + x2 म्हणजे x कोऑर्डिनेट ऑफ बी अँड इट इज 6/2 आणि हे किती येणार आहे, 2/2 म्हणजे येणार आहे 1. आणि आता इथं तुम्ही व्हॅल्यू घातली, y1 क्यूचा y कोऑर्डिनेट -6 + y2 म्हणजे बीचा y कोऑर्डिनेट -2
आणि अपॉन 2. म्हणजे हेच तुम्हाला काय मिळणार आहे, तर -6 प्लस इंटू मायनस -2 अपॉन 2 म्हणजे येणार आहे तुम्हाला -8 अपॉन 2 आणि -8 अपॉन 2 म्हणजे किती येणार आहे, -4. देअरफोर कॉर्डिनेट्स ऑफ आर काय आलेले आहेत तुम्हाला. आता हे तुम्ही कंप्लीट करायचं पूर्ण वाक्य. देअरफोर कॉर्डिनेट्स ऑफ आर काय आलेले आहेत, 1 - 4. कॉर्डिनेट्स ऑफ आर काय मिळालं तुम्हाला, 1 - 4. मग आता शेवट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्या आन्सरला तुम्हाला मार्क्स असणार आहेत. अर्धा मार्क तुमचा आन्सरसाठी असतो आणि मग ते काय लिहिणार तुम्ही आन्सर. देअरफोर तुम्हाला हे तिन्ही पॉईंट्स लिहायचे आहेत, जे तुम्हाला पीचे कॉर्डिनेट्स मिळाले, क्यूचे कॉर्डिनेट आणि आरचे कॉर्डिनेट्स मिळाले. देअरफोर द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट द coordinates of points of trisection म्हणजे काय, 3 इक्वल पार्ट्स. points of the coordinates of points which divides, not trisection, which divides segment AB into 4 equal parts. 4 equal parts are कोणते कोणते आहेत. पी पहिला आणि त्याचे कोऑर्डिनेट काय आलेले आहेत, -9 -8. त्याच्यानंतर क्यूचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय मिळाले, क्यूचे कोऑर्डिनेट्स -4 -6 आणि लास्ट आर त्याचे कोऑर्डिनेट्स काय आलेले आहेत, 1 - 4. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर. लक्षात आलं आहे. नाव वी विल सी द 12th सम. आता 12th सम पण असंच आहे, सोपं आहे एकदम. इफ एचे कोऑर्डिनेट्स दिले 20 10, बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 20 आर गिवन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स विच डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इंटू 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. ए बीचे किती इक्वल पार्ट्स करत आहे, 5 इक्वल पार्ट्स. मग तसंच जसं तुम्ही 10th केलं, 11th केलं. 10thमध्ये 3 इक्वल पार्ट्स होते, 11thमध्ये 4 इक्वल पार्ट्स आणि आता 12thमध्ये सेगमेंट ए बीचे किती इक्वल पार्ट्स होत आहेत, तर 5 इक्वल पार्ट्स. आता मी इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. काय आहेत एचे कोऑर्डिनेट्स, तर कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर 20 10 आणि कोऑर्डिनेट्स ऑफ बी काय आहेत 0 20. आता हे कोऑर्डिनेट्स जर बघितले तर ते कोऑर्डिनेट्स, आता ही स्ट्रेट लाईनच येईल असं नाही. मी काढताना कशी काढलेली दिसते तुम्हाला, जशी एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेली लाईन दिसते, पण ती तशी असणार नाही. तर ती आता ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईन असणार आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये ही लाईन असणार आहे, कारण तिचे एक्स वाय हे दोन्ही एंड्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, पॉझिटिव्ह. म्हणून धिस लाईन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ती असणार आहे. पण आपल्याला समजण्यासाठी फक्त आपण काय केलं, स्ट्रेट लाईनमध्ये दाखवलेलं आहे इथं, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. मग ती स्लांटिंग असेल, तिरकी असेल, पण ती कुठे लाय होणार आहे, इन द फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये किती इक्वल पार्ट्स केलेले आहेत, 5 इक्वल पार्ट्स. म्हणजे पहिल्यांदा बघा 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग 1 2 3 थोडंसं हे 5. मग आता याच्यामध्ये त्यांना नेम्स देऊयात. पॉईंट पी क्यू आर एस. पी क्यू आर एस हे कसे डिवाइड करतात ए बीला, त्या 4 पॉईंट्समुळं किती इक्वल पार्ट्स होतात ए बीचे, 5 इक्वल पार्ट्स होतात. मग आता याच्यामध्ये बघा इथं 1 2, इथं थर्ड, आणखीन पुढं
4 आणि ह्या 5th. ए पी ए क्यू 2 पार्ट्स, ए आर 3 पार्ट्स, ए एस किती येणार आहे 4 पार्ट्स आणि ए बी 5 पार्ट्स. मग आता याच्यामध्ये करताना तुम्हाला काय काय यूज करावं लागेल, तर तुम्ही हे सगळे सेगमेंट्स काय आहेत इक्वल आहेत. ए पी आणखीन मग आता पॉईंट पी ए बीला कसा डिवाईड होतो, तर पॉईंट पी डिवाइड्स अ सेगमेंट ए बी इन द रेशियो 1:2. 1 2 3 4. पॉईंट पी डिवाइड्स अ सेगमेंट ए बी इन द रेशियो 1:4. क्यू पॉईंट कसा डिवाइड होणार आहे 2:3. आर पॉईंट कसा डिवाइड होणार आहे 3:2. आणि एस पॉईंट कसा डिवाइड होणार आहे 4:1. आता आपण पीचे कोऑर्डिनेट्स जर फाइंड केले तर पीचे कोऑर्डिनेट्स सेक्शन फॉर्म्युला यूज करून करा. त्याच्यामध्ये पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशियो कसा डिवाइड करणार आहे. आता इथं एचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असणार आहेत x1 y1 आणि बीचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असणार आहेत x2 y2. हे दरवेळेला हे पहिल्यांदा एकदा आहे, नंतर काय होईल ते चेंज पण होतील, कारण तुम्ही पीचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले तर आर हा पी बीचा काय येणार आहे मिड पॉईंट येणार आहे. मग तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युल्यावरून आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकता. ते मिळाल्यावरती क्यू हा पी आरचा काय असणार आहे मिड पॉईंट असणार आहे, म्हणून तिथं पण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. आता एस हा कोणाचा मिड पॉईंट आहे तर सेगमेंट आर बीचा. मग मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून तुम्ही सम करू शकता. लक्षात आलेलं आहे. मग पहिल्यांदा एकदा तुम्हाला काय यूज करायचं आहे सेक्शन फॉर्म्युला. म्हणून आता हिअर पी डिवाइड्स पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशियो. आता इथं रेशियो दिलेला नाही, पण दिलेल्या माहितीवरून आपल्याला रेशियो सांगायला येणार आहे. डिवाइड्स मग आता पहिल्यांदा पॉईंट पी क्यू आर एस मुळं काय होणार आहेत सेगमेंट ए बीचे 5 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होणार आहे. मग इथं तुम्हाला काय लिहिता येणार आहे तर पॉईंट पी क्यू आर एस डिवाइड्स सेगमेंट ए बी into 5 equal parts. Points P, Q, R, S divides segment AB किंवा divides segment AB into 5 equal parts. म्हणजे AP पी क्यू क्यू आर आर एस आणि एस बी हे सगळे पार्ट्स काय आहेत इक्वल आहेत. देअरफोर पी डिवाइड्स अ सेगमेंट ए बी इन द रेशियो 1:4. देअरफोर तुम्हाला इथं m/n ची व्हॅल्यू काय आली 1:4. m/n ची व्हॅल्यू काय आली 1:4. देअरफोर बाय सेक्शन फॉर्म्युला काय आहे सेक्शन फॉर्म्युला, तर बाय सेक्शन फॉर्म्युला कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत पीचे कोऑर्डिनेट्स. बाय सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू इथं कोऑर्डिनेट्स ऑफ पी म्हटलं तरी चालेल पुढं कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर. मग x इज इक्वल टू काय आहे mx2 + nx1 अपॉन m+n. आता याच्यात तुम्हाला आणि yचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत my2 + ny1 अपॉन m+n. मग हे व्हॅल्यूज काढा. We have seen coordinates of point P. Now we will see the coordinate of point Q. And for that, Q is midpoint of AB. Use midpoint formula and find the coordinates of Q. Here x is equal to फॉर्म्युला लिहिला कोऑर्डिनेट्स ऑफ P मिळणार आहेत मिडपॉईंट फॉर्म्युल्यावरून. x त्याची व्हॅल्यू घातली x1 y1 म्हणजे असणार आहेत एचे कोऑर्डिनेट्स आणि x2 y2 म्हणजे काय असणार आहेत क्यूचे कोऑर्डिनेट्स. आणि या व्हॅल्यूज घातल्या तर तुम्हाला इथं 16 इज इक्वल टू 20 + x2 अपॉन 2. मग याच्यावरून x2ची व्हॅल्यू किती येणार आहे x2 इज इक्वल टू 12. कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू किती येणार आहेत 12. आणखीन वायची व्हॅल्यू काय येणार आहे 40. लाईक दॅट. नाव थर्ड तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि काय आहे ते क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी आर. क्यू हा कोणाचा मिड पॉईंट आहे क्यू इज मिड पॉईंट ऑफ
पीचे कॉर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत, क्यूचे पण मिळाले आहेत आत्ता, आणि आता आरचे काढायचे आहेत. त्याच्यासाठी काय यूज करायचं आहे, क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी आर हे यूज करायचं. आणखीन मग क्यूचे कॉर्डिनेट्स आहेत 12, 14, पीचे कॉर्डिनेट्स लिहा 16, 12 आणि आरचे कॉर्डिनेट x2, y2. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला लिहा x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि हे व्हॅल्यूज घाला आणि तुम्हाला इथं एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 8 आणि तसंच वायमध्ये व्हॅल्यूज घातल्या. नंतर y2साठी हा 12 ट्रान्सफर करा, इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, 14 इंटू 2 28 इज इक्वल टू 12 प्लस y2 आणि हे केलं तर तुम्हाला y2 किती मिळणार आहे 16. देअरफॉर कॉर्डिनेट ऑफ आर काय आले 8, 16. आता तुम्हाला एसचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत आणि आता एस हा काय मिळाला आरचे मिळालेले आहेत, बीचे माहिती आहेत कॉर्डिनेट्स. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. एस हा आर बीचा मिड पॉईंट आहे आणि म्हणून तुम्ही काय करू शकता, इथं मिड पॉईंट फॉर्म्युल्यानं एसचे कॉर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. एस इज इक्वल टू एसचे कॉर्डिनेट्स XY, आरचे कॉर्डिनेट्स X1, Y1 8, 16 आणि बीचे कॉर्डिनेट्स X2, Y2 काय येणार आहेत 0, 20. व्हॅल्यूज घातल्या तर तुम्हाला एसचे कॉर्डिनेट्स काय मिळणार आहेत, एक कॉर्डिनेट ऑफ एस इज 4, 18 आणि देअरफॉर हे 4 कॉर्डिनेट्स लिहा are the coordinates of points P, Q, R, S which divides a segment AB into 5 equal parts. In this way we have completed exercise 5.2. So write the exercise in your text notebook and send it to me.